हा अर्थसंकल्प माझ्या बळीराजाला समर्पित आहे आणि त्यासाठी कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी शासनाने सुमारे 25,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद केलेली आहे। यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित, शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटींची तरतूद। 2016-2017 हे वर्ष शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरं करणार। सिंचनासाठी 7,850 कोटी रुपये, 1,68,000 हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार। जलयुक्त शिवार योजनेला यावर्षीसाठी 1,000 कोटी, 50,000 शेततळी बांधण्यासाठी 2,000 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार। साखरेची निर्यात करणाऱ्या कारखान्यांना यापुढे ऊस खरेदी कर माफ करणार। साखर निर्यातीला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांची घोषणा। मराठवाडा आणि विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी 1,000 कोटींची विशेष तरतूद। भाकड गायींच्या संगोपनासाठी गोवर्धन गोवंश रक्षा योजना राबवणार। संगोपन केंद्रांसाठी 18 कोटी 63 लाख रुपयांचा निधी स्वयंसेवी संस्थांमार्फत योजना राबवणार। राज्यात 8 शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार। तसंच नगरपालिकांसाठीच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसाठी 1,000 कोटी रुपये। पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणं यावर्षीही अवघड। पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी मिळून अवघ्या 180 कोटींचा तुटपुंजा निधी। व्हॅटमध्ये 0.5% वाढ झाल्यामुळे बहुतांश वस्तू महागणार। शॉपिंग आणि हॉटेलिंग आता आणखी महाग। निराधार महिलांसाठी 332 कोटींची तरतूद, तर महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी 300 तेजस्विनी बसेस सुरू करणार। अंगणवाडी सेविकांसाठी 2 लाखांचा जीवन विमा आणि अपघात विमा मिळणार। सरकारच भरणार विम्याचे हप्ते। आदर्श अंगणवाडी योजनाही राबवणार। आणि स्मारकाची मागणी करणाऱ्यांना अर्थमंत्र्यांनी केलं खुश। बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीसाठी 170 कोटी, महाराष्ट्राबाहेरील शिवस्मारकांना 5 कोटी, तर आबांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी।